पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणारा 20वा हप्ता। यावेळी केंद्र सरकारने एक मोठा बदल केलाय, जो प्रत्येक शेतकऱ्यासाठी माहित असणे गरजेचे आहे। तर तुमच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 20वा हप्त्यासाठी सरकारने केला आता मोठा बदल। नवीन 5 कागदपत्रे मागितली, लवकरात लवकर कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, अन्यथा 2000 रुपये आणि 20वा हप्ता येण्यासाठी नवीन 5 कागदपत्रे मागितली आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता असतील, आता 19 हप्ते घेतलेले असतील। आता 20व्या हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा बदल घडून आलेला आहे। आता यामध्ये सरकारने आता नवीन 5 कागदपत्रे मागितलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 20व्या हप्त्याची तारीख तुम्हाला लवकरात लवकर सांगणार आहे। आता सरकारने सुरू केले आता आहे, लवकरात लवकरच तुम्हाला 20वा हप्ता मिळवणार आहे। याची तारीख सुद्धा आता सरकारने जाहीर केलेली आहे। याची तारीख सुद्धा तुम्हाला पुढे समजणार आहे, परंतु त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 5 नवीन कागदपत्रे लवकरात लवकर जमा करायची आहेत असे सांगितलेले सरकारने आहे। जे शेतकरी 5 कागदपत्रे लवकरात लवकर जमा करतील, फक्त त्यांच्याच खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होईल। जे शेतकरी ही 5 कागदपत्रे जमा करत नाही त्या शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार नाही असे सांगितलेले आहे। तर मग आता शेतकरी मित्रांनो, कोणकोणती 5 नवीन कागदपत्रे आहेत येथे मी लगेचच सांगणार आहे, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। यामधील 2 ते 3 कागदपत्रे जुनीच आहेत, परंतु त्यामध्ये नवीन अपडेट करायला सांगितलेले आहे आणि शेवटचे तुम्हाला 2 कागदपत्रे सांगणार आहे। सरकारने सर्वात मोठा बदल आता पीएम किसान योजनेमध्ये करण्याचा ठरवलेला आहे आणि 20व्या हप्त्यासाठी केला पण आहे। यामध्ये आता ही कागदपत्रे शेतकऱ्यांना दिल्यानंतर पीएम किसान योजनेतील सर्व आता संपणार आहे। जे खरंच गरीब आहेत, मजुरी आहेत, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे, सर्व शेतकऱ्यांना। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण पीएम किसान योजनेचा आतापर्यंत लाभ घेतलेला 20व्या हप्त्याचा जर तुम्हाला वाट बघत असाल तर तुम्ही आत्ताच लवकरात लवकर ही 5 नवीन कागदपत्रे द्यायची आहेत, तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचे लाभ मिळणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये 2025 मध्ये मोठा बदल होतोय। आता प्रत्येक शेतकऱ्यांनी ही नवीन 5 कागदपत्रे द्यावे लागणार आहेत, तरच तुम्हाला येणार आहेत 20व्या हप्त्याचे पैसे। आता सरकारकडून स्पष्ट सांगितलेले आहे आणि ही 5 कागदपत्रे ज्या शेतकऱ्यांनी देतील त्याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळतील। ज्या शेतकऱ्यांनी देणार नाही त्या शेतकऱ्याला 1 रुपया मिळणार नाही आणि पीएम किसान योजनेचा लाभ सुद्धा मिळणार नाही। आता नवीन 5 कागदपत्रांचे आत्ताच्या आत्ता द्यावी लागणार आहेत। मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर आणि तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आता 20व्या हप्त्यासाठी नवीन 5 कागदपत्रे लागणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना द्यावी सुद्धा लागणार आहे, तरच तुम्हाला पुढील येणारा 20वा हप्ता आहे तो सरकारने सर्व स्पष्टीकरणामध्ये सांगितलेले आहे। पुढील 5 ते 6 दिवसात कोणती नवीन कागदपत्रे तुम्हाला आता द्यावी लागणार आहेत ते नक्की बघा आणि जराही वेळ न घालवता तुम्ही 4 कागदपत्रे नक्की द्यायचं नाही दिली तर सरकारने तुम्हाला 20व्या हप्त्याचे पैसे सोडणार नाहीत असे स्पष्टपणे सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। जे शेतकरी 5 नवीन कागदपत्रे देतील त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते येतील असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे। 5 कागदपत्रे जे तुम्हाला आत्ताच्या आत्ता द्यावी लागणार आहेत, फक्त पुढील 5 ते 6 दिवसात यासाठी बाकी आहेत। लवकरात लवकर तुम्हाला ही 5 कागदपत्रे द्यायची आहेत आणि जमा सुद्धा करून आपल्याला पीएम किसान योजनेचा लवकरात लवकर हप्ता मिळवायचा आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही 5 कागदपत्रे लवकरात लवकर द्या। कोणकोणती आहेत नक्की बघा। तसेच मित्रांनो, सरकारकडून आता शेतकऱ्यांना खूप मोठी लॉटरी लागलेली आहे। शेतकऱ्यांना आता सोन्यासारखे दिवस पण येणार आहेत, कारण आता पीएम किसान योजनेमध्ये महासन्मान निधी योजनेमध्ये या पैशामध्ये माध्यमातून जे पहिला
तुम्हाला 2000 रुपये दिले जात होते, त्यामुळे त्यांनी सरकारने मोठा बदल घडवून आणलेला आहे। आता येणाऱ्या 20व्या हप्त्याचा ते आता तुम्हाला 3000 रुपयाचा असणार आहे। परंतु आता अनेक शेतकऱ्यांची वाईट पण दिवस येणार आहेत, कारण आता त्यामध्ये हप्ता तर वाढवला आहे, परंतु अनेक शेतकरी आता यामधून अपात्र सुद्धा ठरवणार आहेत। शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही, अनेक शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार नाही। आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला समजेल कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। शेतकऱ्यांनो, जर तुम्हाला लाभ घेतला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। काही शेतकऱ्यांना यामध्ये दुःख सुद्धा आहे बातमी आहे, कारण अनेकांचे नाव लाभार्थी यादीमधून कट करण्यात येणार आहे मित्रांनो। आणि तुम्हाला आता 5 नवीन कागदपत्रे बदलली आहेत, ती तुम्हाला नवीन कागदपत्रे द्यावी लागणार आहेत। बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी आनंदाची बातमी दिलेली आहे। 20व्या हप्त्यात 2000 रुपयाचा नसून 3000 रुपयाचा असणार आहे, परंतु यामध्ये एक मोठा बदल त्यामध्ये केलेला आहे। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा, चांगले व्हिडिओ येत असतात, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त होणार आहे। 5 कागदपत्रे द्यावी लागणार आहे। जे कोणती 5 कागदपत्रे आहेत शेतकऱ्यांना देणाऱ्यासाठी पुढील येणारा जो 20वा हप्ता आहे तो सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे दिले तर सर्व शेतकऱ्यांना 20वा हप्ता 2000 रुपये नसून 3000 रुपये त्यांना मिळणार आहे। 5 कागदपत्रे आत्ताच्या आत्ता पुढील 5 ते 6 दिवसाच्या आत तुम्हाला जमा करावी लागणार आहेत, त्यामुळे त्यात अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कोणती कागदपत्रे असणार आहेत लक्षपूर्वक बघा। PM किसान योजनेमधून देण्यात येणार आहे 20व्या हप्त्यासंदर्भात, तसेच मित्रांनो नमो शेतकरी योजने महासन्मान निधी योजनेच्या येणार आहे पुढील 7व्या हप्त्यामध्ये संदर्भात खूप मोठी बातमी दिले जाणार आहेत। परंतु आता यामधून 4 बदल केलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ही 4 नवीन कागदपत्रे तुम्हाला आत्ताच्या आता द्यावी लागणार आहेत। तुम्हाला आता हप्ता वाढवला आहे, परंतु ही 4 नवीन कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहे यामधून। परंतु तुम्हाला आता नवीन कागदपत्रे ही जमा करावी लागणार आहेत। तसेच मित्रांनो अर्जाची छाननी सुद्धा होणार आहे। तुम्हाला अर्जाची छाननी होऊन तुम्ही लाभार्थी यादीमध्ये आहे का नाही तुम्हाला सर्व याद्या दाखवणार आहे, व्हिडिओमध्ये सर्व दाखवणार आहे। तर यासाठी अटी आहेत, कोणतं अपात्र आहे, पात्र कोणाला ठेवलेलं आहे तुम्हाला सर्व सांगणार आहे। कोणकोणती सांगितणार आहे बघा, लक्षपूर्वक बघा। शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात आता असा प्रश्न पडलेला आहे की कोणती पात्र कोणाला अपात्र ठेवलेलं आहे, नक्की यामध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहे, ते व्हिडिओ समजेल तुम्हाला। मग मित्रांनो PM किसान योजनेचा 20वा हप्ता येणारच आहे। वार्षिक तुम्हाला पहिल्यांदा 6000 रुपये मिळण्यात होते, परंतु आता सरकारने 9000 रुपये केलेला आहे मित्रांनो। तुमच्यासाठी अजून एक गुड न्यूज आहे, म्हणजे तुम्हाला माहीत असेलच आता केंद्र सरकारकडून तुम्हाला आता भाजपाचे सरकार असल्यामुळे तुम्हाला राज्य सरकारने सुद्धा भाजपाचे आता, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जर तुम्ही हप्ता घेत असाल तर तरी सुद्धा तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण तुमच्यासाठी सुद्धा हप्ता वाढवला होता। म्हणजेच आता तुम्हाला वर्षाला 18000 रुपये दिले जाणार आहेत, ते म्हणजे आता तुम्हाला 9000 रुपये PM किसान योजने माध्यमातून आणि 9000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून टोटल तुम्हाला 18000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। असे की येणार आहेत सर्व शेतकऱ्यांना 2000 रुपये। परंतु मित्रांनो आता लक्षात ठेवा, आपल्याला देशामध्ये केंद्र सरकारने माहीत असेल, आपल्या देशामध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने भाजपाचे सर्व शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 9000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 9000 रुपये सर्व मिळून सर्व शेतकऱ्यांना 18000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। म्हणजेच आता देणार सुद्धा आहेत, सर्व GR आलेला आहे, सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे 18000 रुपये मिळतील। आणि सर्व शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून ती 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत सर्व दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा आणि धन्यवाद।